नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे स्नेह मंदिर. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा स्नेह मंदिर. स्नेहल ऑफिसला जायची तयारी करत होती. आता हा शेवटचा महिना नोकरीचा. एक एक दिवस संपतोय. आता काही शेवटचे दिवस राहिले. 35 वर्षाची नोकरी, 10 शाखेत बदली झाली, पण मुंबईतल्या मुंबईत. बाहेर तशी ती गेलीच नाही. बढती होती पण तिने ती नाकारली. आता काय पुढं काय करायचं? नोकरी धंदा न करणाऱ्या बायका घरी काय करतात, असा कसा वेळ घालवतात याचा स्नेहलला प्रश्न पडेल. आता तिच्यावर ही वेळ आली. एका महिन्यानंतर आपण पण घरी. नवरा 2 वर्षापूर्वी निवृत्त झालाय, पण त्याचा वेळ बजेट जातो. एकतर महिन्यातले 10 दिवस तो गावी असतो. इथे असतो तेव्हा त्याचे ते मित्रमंडळ आहे, कुठे कुठे ट्रिप्स सुरू असतात त्यांच्या. शिवाय त्याचं नाटकावर प्रेम, त्या लाईनमधली अनेक मित्रमंडळी. त्यामुळे कधी शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावर, कधी रवींद्रच्या पार्किंगमध्ये. याचं वेगळं, पण आपलं काय? स्नेहल नेहमीच्या गाडीत आणि नेहमीच्या डब्यात बसली तेव्हा सुद्धा हे विचार तिचा पाठलाग करत होतेच. अचानक तिला कोकणातील आपले घर आठवले. आयुष्याच्या या टप्प्यावर शांतता हवी. पण कोकणातील आपलं घर आहे, पण ते खूपच गजबजलेलं आहे. सख्खी चुलत 15-20 एकत्र माणसं राहत होती. शेतकरी कुटुंब. त्या घरात कायमचं राहणं तसं जमायचं नाही. पण नवऱ्याला त्या घराच्या आजूबाजूला एक शांत जागा बघायला सांगितली तर? होय, नवऱ्याला सांगायचे, अशी शांत जागा बघ. आजूबाजूला आंब्या काजूची झाडं हवी, भरपूर पाणी हवे आणि मुख्य म्हणजे शांतता हवी. होय, सांगायचंच. संध्याकाळी स्नेहल घरी आली. शंकर म्हणजे तिचा नवरा नाटकाला जायचा होता, म्हणजे रात्री 8 नंतरच यायचा. तिने येताना आणलेले मासे साफ केले आणि थोड्या माशांची आमटी केली. आता थोडे मासे फ्राय करायला तिखट मीठ लावून ठेवले. शंकर आला की ताट घेता घेता मासे तळायचे असं तिने ठरवलं. रात्री 9च्या सुमारास शंकर घरी आला. तो हातपाय धुवेपर्यंत तिने मासे तव्यावर टाकले. चर्र चर्र करत मासे भाजत होते. तोपर्यंत शंकर कपडे बदलून आला आणि जेवणासाठी खुर्चीवर बसला. घरात तळलेल्या माशांचा वास पसरला होता, त्यामुळे शंकरची भूक अनावर झाली होती. त्याच्या ताटात भाकरी आणि माशाचे कालवण वाढता वाढता स्नेहल बोलू लागली, मला वाटतं आपण आपल्या गावाकडे ना अजून थोडीशी जागा पाहावी. काय? माशाचा काटा काढता काढता शंकर दचकून म्हणाला, होय, म्हणजे कसं आहे बघा, मी आता पुढील महिन्यात निवृत्त होणार. मग या मुंबईत कायमचं करायचं काय? कसा दिवस घालवायचा हा प्रश्न आहे ना. आपले गावात घर आहे हो, पण शेवटी ते सामायिकच आहे ना. त्या घरात माणसं भरपूर, येणार जाणारे सतत. शिवाय शेती, बागायती, गुरे, व्याप मोठा आहे त्यांचा. त्या घरात आणखी 2 माणसांची भर नको. त्याऐवजी त्याच भागात आजूबाजूला पण स्वतंत्र जागा घेऊन घर बांधलं तर? अगं, पण आपलं घर असताना अजून एखादं घर? नाही, आपलं घर आहेच हो, पण त्याच्या जवळ दुसरे अजून एक घर. म्हणजे बागायती असली थोडीफार ना आजूबाजूला तरी बरी. म्हणजे काय, माझा पण वेळ जाईल त्या बागेत. शिवाय आपलं हे नवीन घर असेल ना, हे शहरासारख्या आधुनिक सुखसोयीयुक्त असले, पण ते मैत्रिणींना, भावा बहिणींना सुद्धा बोलवता येईल 4 दिवसांसाठी. शंकरला बायकोचे म्हणणे पटले. शिवाय तो तिला जपत होता, कारण एक मोठं कारण होतं. एक फार मोठा धक्का त्या नवरा बायकोनी सोसला होता. 15 वर्षापूर्वी त्यांची लाडकी लेक एका विचित्र कावळीने देवाघरी गेली. ती आठवण आली शंकरच्या, आणि आपल्या बायकोला कोणत्याही परिस्थितीत दुखवायचं नाही हे त्याच्या लक्षात. तो मोठ्याने म्हणतो, ठीक आहे, मी आता जातो ना गावी यावेळेला की संतोषला म्हणतो, हां, कुठेतरी जागा बघ मुवा, म्हणजे एका घरापुरती नको. ठीक आहे, पण जागा बघताना थोडी मोठी बघा बरं का. म्हणजे काय असं आहे, एकाच घरापुरती अशी नको. म्हणजे अजून कुणाला समजा घर बांधायचं असले, समजा माझ्या मैत्रिणीला असेल, कुणा माझ्या भावा बहिणीला आणि कुणाला, तर अजूनही घरं आजूबाजूला होतील आणि पाणी मात्र भरपूर पाहिजे. ठीक आहे,
असं म्हणून शंकर समाधानाने जेवू लागला. झोपायला गेल्यावर शंकर मनातल्या मनात विचार करत होता, या घटकेला मला स्नेहल आहे आणि स्नेहलला मी आहे, तिसरं कोणीच नाही. एक होती लाडोबा, दोघांचा जीव पण गेली. कदाचित तिचं तेवढंच आयुष्य होतं असेल. मोठा धक्का मिळाला. आजूबाजूला सर्व आहे तरी पण आपलं ते आपलंच ना. तिच्या जाण्याने स्नेहलपुरती खचली, पण तिच्या मैत्रिणी पार्वती, रंभा आणि तिचं कुटुंबीय त्यांनीच सावरलं स्नेहलला. 2 महिन्यानंतर तीच मंडळी तिला बँकेत घेऊन गेली. तिचं मन रमवलं त्यांनीच. म्हणूनच पूर्वीची स्नेहल उभी राहिली त्यांच्याच मुळे. आपण आपली नोकरी, मित्रमंडळी आणि नाटक नावाचं वेड, त्या वेड्यानं सावरलं आपल्याला. पण खरंच सावरलो आपण? खरंच सावरलो? छे छे छे. नुसतं नाटक केलं आपण आयुष्यभर सावरण्याचं. आपण तेव्हाच मेलो खरं तर. आपण नाटक करत राहिलो, हसत असतो, ट्रिप करत असतो, सगळं चालू असतं, पण आतून आतून रोज रडत असतो. आपण रोज रडत असतो. कधी नव्हे तो स्नेहला गावी जायची इच्छा व्यक्त केली आहे. जागा आणि घर बांधायचं वेड आहे तिचं. भरपूर पाणी, झाडे, नवीन नवीन झाडे लावायची. एक कुत्रा सोबतीला, एक मांजर. हो हो, तिच्या मनासारखं करायचं. सुख समाधाने डोळ्यासमोर आणत शंकर गाढ झोपी गेला. 15 दिवसांनी शंकर गावी आला तेव्हा चुलत भावाला म्हणाला, संतोष, एक 8-10 गुंठे जागा असा तर बघ रे गावात. काय करूचा असा दादा? अरे स्नेहल आता रिटायर होता ना या महिन्यात. तिची इच्छा असा मुंबई सारखे सोयी सुविधा असलेला एक घर बांधूचा. म्हणजे कसा इकडच्या इकडेच आम्ही रवाकच येऊ. शिवाय कोणी मित्रमंडळी नातेवाईक गेले पण ते पण राहती 4 दिवस. ना आपला घर असाच रे जुना. शेवटी तर शेतकऱ्याचाच घर रे आपला. त्याच्यात आधुनिक सोयी कसे करतले? बरोबर, हरकत नाही. शंकरबाई, आपले गुंडू काका असत ना, त्यांना जमीन देऊची असा. काय म्हणता, गुंडू काका जमीन विकतात? होय रे, गुंडू काका तो मुलगो गेलो ना अमेरिकेक. आता गुंडू काका एकटेच, ते पण अमेरिकेक जातात म्हणतात मुलाकडे. सध्या ते त्याच्या मुलीकडे येलेत कणकवली. माका म्हणा होते त्यांचं 20 गुंठ्याचं प्लॉट देऊचो असा म्हणून. अरे वा, या छानच झाला. पण आपण उद्याच भेटूया गुंडू काकांका. जाऊया उद्या कणकवले. दुसऱ्या दिवशी शंकर आणि संतोष मोटरसायकलने कणकवलीला गेले. गुंडू काकांची मुलगी कणकवलीत तेलीआळीत राहत होती. तिच्या घरी पोहोचले. त्या दोघांना पाहताच गुंडू काकांना खूप आनंद झाला. अरे शंकर, किती वर्षांनी दिसतो. दोघं आम्ही राहतो मुंबईत, पण कोणाची भेट नाही. म्हणतात ना, 2 डोळे शेजारी काय काय का. बरा वाटला. संतोष आणि तू दोघं इलात. बरा रे, जरा बरा बरा. काका जरा मुद्दा मिळलाय हो. तुम्ही मागा म्हणताना बघा, तुमची गावातली ती 20 गुंठे जमीन देऊची असा म्हणून. ती शंकराक होई असा. अरे वा, शंकराक होई. शंकर म्हणजे घरातलोच बरे. बरा झाला. म्हणजे जमीन आपल्या कशी घरातच राहत ना, बाहेरच्या माणसाक नको. काका दर किती हो? काका पण झेपाक व्हाया नाही. अरे झेपतलो, तुका काय जास्ती सांगतले मी. शंकर आणि गुंडू काका यांची बोलणी झाली आणि व्यवहार दोघांनी पक्का केला. शंकरने फोन करून स्नेहलला सर्व बातमी सांगितली. 4 दिवसात शंकरने पैसे दिले आणि रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन खरेदी केले आणि जमीन ताब्यात घेतली. शंकर आणि संतोष खरेदी केलेल्या जमिनीकडे गेले. चांगल्या मातीची जागा होती. शिवाय 4 आंबा झाडे, 2 फणस आणि 1 जांभळीचं झाड होतं. जवळून ओढा वाहत होता. त्याला उन्हाळ्यात सुद्धा पाणी येत होतं. म्हणजे या जमिनीत विहीर खणली तर पाणी निश्चित होते. संतोषने विहीर बांधून देणाऱ्या माणसांची भेट घेतली. त्याने अंदाजे 20 फुटावर निश्चित पाणी मिळणार असा अंदाज कळवला. या बातम्या ऐकून स्नेहल आपल्या बायकोला सर्व कळत होते आणि तिला फार आनंद होत होता. मुंबईला जायच्या आधी शंकरने 3000 दगड, 5 ब्रास वाळू आणि गोल दगडाची ऑर्डर दिली आणि तो मुंबईस परतला. स्नेहल रोजच तिच्या खास मैत्रिणी पार्वती आणि रंभा यांना फोन करून आपल्या जमीन खरेदीची बातमी सांगत होती. एक दिवस पार्वती तिला म्हणाली, स्नेहल, अगं तुम्ही 20 गुंठे जागा घेतली आहे ना, तर ती 5 गुंठे जमीन माझ्यासाठी ठेव. म्हणजे आम्ही पण तुझ्या शेजारीच घर बांधू. हो ग हो पारू, जे तू माझे शेजारीच होशील, मी यांना म्हणते तसं.
पार्वती स्नेहल शेजारी घर बांधते आहे हे ऐकून त्यांची अजून एक मैत्रीण रंभा हिने पण आपल्यासाठी 5 गुंठे जागा ठेवायला सांगितली. शंकरला ही बातमी कळली तेव्हा त्यालाही बरे वाटले, कारण त्यांना पण एवढी जमीन नको होती आणि 10 गुंठे जमिनीचे पैसे मिळाले तर घर बांधण्यासाठी मिळणार होते. एके दिवशी स्नेहल, पार्वती आणि रंभा यांनी ठरवले घराचे काम सुरू करण्याआधी मुंबादेवीला नमस्कार करून येऊ, म्हणून तिघींनी महालक्ष्मी स्टेशनवर जमायचे ठरवले. स्नेहल गोरेगावहून निघाली. तिने पार्वतीला फोन केला तेव्हा तिला कळले ती पण मुलुंडवरून निघाली आहे. रंभा माहीममध्ये राहत होती, ती पण निघाली. सकाळी 11 वाजता तिघी मैत्रिणी महालक्ष्मी स्टेशनवर 2 नंबर प्लॅटफॉर्मवर भेटल्या. प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी होताच तिघी जिना चढायला लागल्या. त्यांना स्टेशनवरून बाहेर पडायचं होतं. पुढे रंभा, मध्ये पार्वती आणि तिच्या मागे स्नेहल अशा पायऱ्या चढता चढता 5व्या पायरीवर असताना स्नेहलच्या अचानक छातीत कळ आली आणि ती गडगडत खाली जाऊ लागली. मागून येणाऱ्या माणसाने तिला अडवले आणि तो ओरडू लागला, अरे गिर गई या औरत गिर गई. लोक धावू लागले. खालून वर येणारे लोक जमा झाले. वरची पायरी चढता चढता पार्वतीने मागे पाहिले, स्नेहल नव्हती. उलट लोक दुसऱ्या पायरीकडे धावत होते. पटकन पार्वती मागे वळली. तिने पाहिले कुणा एका पुरुषाने स्नेहलला पकडले होते आणि तो ओरडत होता. वर गेलेली रंभा पण धावत खाली आली. गर्दी बाजूला सारून ती स्नेहलच्या दिशेने झेपावली. तोपर्यंत लोक ओरडू लागले, डॉक्टर डॉक्टर, कोई डॉक्टर है यहाँ. एक मुलगी पुढे आली. हाँ मैं डॉक्टर हूँ, देखती हूँ म्हणत तिने स्नेहलची नाडी पाहिली. कान छातीला लावून छातीची धडधड पाहिली. हॉस्पिटल में लेना चाहिए इसे, अर्जंट लेने जाओ. तोपर्यंत रेल्वे पोलीस आले. स्ट्रेचर मागवले गेले आणि बाहेर ॲम्ब्युलन्स मागवून जसलोकच्या दिशेने ॲम्ब्युलन्स धावू लागली. भांबवलेल्या पार्वती आणि रंभा त्या दोघी ॲम्ब्युलन्समध्येच बसल्या होत्या. त्या रडत होत्या. काय करावे त्यांना सुचेना. मग पटकन रंभाने मोबाईल काढला आणि शंकरला फोन लावला. शंकर आर्किटेक्ट सामंत त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्याच्या घराच्या प्लॅन संबंधित चर्चा करत होता. कुठल्या दिशेला देवखोली, कुठले किचन असे बोलत असताना त्याचा मोबाईल वाजला. त्याने पाहिलं रंभाचा फोन होता. तो मनात म्हणाला, त्या तिघी भेटल्या नाही का अजून स्टेशनवर. त्याने फोन कानाला लावला तर कसली तरी गडबड सुरू होती आणि गाडीची धडधड त्याला ऐकू येत होती. पण रंभा रडत रडत म्हणाली, अगं काय झालं, कशाला रडतेस. शंकर भाई, स्नेहलला जसलोकमध्ये नेतोय आम्ही. काय झालंय काय. तुम्ही शंकर भाई ताबडतोब जसलोकमध्ये पोचा. आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये आहोत. स्नेहल बेशुद्ध पडली फुटपाथवर. रंभाला पुढे काही बोले. शंकर पटकन बाहेर पडला. लिफ्टने खाली आला. त्याने एक टॅक्सी पकडली आणि टॅक्सी जसलोकच्या दिशेने धावू लागली. त्याचा पार्वतीशी संपर्क सुरू होताच त्याला कळले स्नेहल 6च्या मजल्यावर कार्डियाक डिपार्टमेंटमध्ये. त्याने टॅक्सी सोडली आणि धावत धावत लिफ्ट पकडली आणि तो 6व्या मजल्यावर पोहोचला. काचेचे दार उघडून तो आत शिरला तर त्याला पार्वती आणि रंभा समोरच दिसल्या. त्या मुसमुसत होत्या. स्नेहलला हात घेतले त्याने. बघा डॉक्टर, त्यांच्या मिस्टरची चौकशी करत होते, तुम्हाला बोलवायला सांगत होते. धडधडत्या काळजाने शंकर आत गेला. सोबत पार्वती आणि रंभा पण होत्या. तिथल्या डॉक्टरला भेटला. डॉक्टर म्हणाले, तुम्ही का मिस्टर शंकर. येस, सॉरी मिस्टर शंकर, युअर वाईफ स्नेहल शी इज नो मोर. सॉरी, कार्डियाक फेल, नो चान्स. शंकर मोठ्याने किंचाळला आणि थाडकन खाली पडला. शंकर भकास डोळ्याने सर्वांकडे पाहत. आजूबाजूला त्याचे चुलत भाऊ, वहिनी, गुंडू काका, संतोष सारे जमले होते. शिवाय स्नेहलच्या मैत्रिणी, त्यांचे नवरे, बँकेतील सहकारी. पण शंकर गप्प होता. शेवटी त्याची सहचरणी गेली होती. त्याच्या आयुष्यातील हा दुसरा फटका होता. काही वर्षापूर्वी त्याची लाडकी लेक गेली होती. मग एकमेकांना सांभाळत त्याने आयुष्य केले होते ती स्नेहल, ती पण गेली. स्नेहलची शेवटची इच्छा होती गावी स्वतःचे घर बांधायची. तिला झाडे लावायची होती. आंबा कलमे आणि काजू कलमे लावायची होती. जाईजुईचे वेल सोडायचे होते. एक कुत्रा पाळायचा होता. एक मांजर हवं होतं तिला. तिच्या शेजारी तिची मैत्रीण पार्वती घर बांधणार होती.
आणि त्याच्यासमोर दुसरी मैत्रीण रंभा. मग तिघी भरपूर गप्पा मारणार होत्या, एकमेकींना वाट्या पोचवणार होत्या. पण पण संतोष संतोष माका घर बांधूचा नाही रे गावात, माका नाही घर बांधूचा. तिच्यासाठीच तर घर बांधा होते ना रे संतोष. हा आता कोण नव्हतला त्या घरात, ती जागा विकून टाक संतोष, माका नको ती जागा. मी या मुंबईचं घर पण सोडतलंय. या घरात तिच्या आठवणी असत, माका नको ही मुंबई, नको ता गाव, माका लांब जाऊचं असा संतोष, अगदी लांब. असा विचार करू नकोस शंकर, असा करू नकोस विचार. तिची इच्छा होती ना रे गावी घर बांधायची. हो होती हो काका, गुंडू काका, म्हणून तर तुमच्याकडे जमीन घेतलंय ना आम्ही. पण आता तीच नाही तर कोणासाठी घर बांधू मी. माका नाही घर बांधूचा, माझी शेवटचा सांगते, माका नाही ऐकून टाक. अरे मग कुठे जाशील शंकरा, कुठे जाशील एकटा शंकरा. काका मी पालघर जवळ एक वृद्धाश्रम बघितलेला आहे पूर्वी. माका तो खूप आवडलो, इतर वृद्धाश्रमापेक्षा वेगळं होतो. स्नेहला पण तो खूप आवडलं होतं, इतरांपेक्षा वेगळो असा तो. तिकडेच जातलंय मी. आता माझा निर्णय झाला संतोष काका, निर्णय झालाय माझा. तुम्ही मला कुणीही अडवू नका, तुम्ही कुणीही अडवू नका. सगळे गप्प बसा. सारे गप्प बसले. स्नेहला जाऊन 15 दिवस झाले आणि आपले मोजकेच सामान घेऊन शंकर पालघरच्या आश्रमात भरती झाला. त्याला सर्व विसरायचे होते. या आश्रमात त्याला अखेरपर्यंत राहायचे होते. या आश्रमाचे प्रमुख होते काका देशमुख. काका सकाळी 5 वाजता उठत आणि संपूर्ण आश्रमाची झाडलोट करत, मग विहिरीवरील मोटर चालू करत आणि पाण्याच्या टाक्या भरत, मग सर्वांसाठी चहा करत, कोणाला कॉफी करत. ते सतत कामात राहत. आश्रमात त्यांनी भाजी लावली होती, ती खुटून आणत. मग इतर माणसं येत आणि नाश्ता सुरू. मग जेवणाची तयारी. स्वतः ते भाजी चिरून देत. मग आश्रमातील राहायला आलेल्या मंडळीबरोबर चर्चा करत, त्यांचे प्रॉब्लेम ऐकत. या आश्रमात रोज डॉक्टर येईल, सर्व वृद्ध लोकांना तपासून औषधं दे. या आश्रमात शंकरला अनेक वृद्ध भेटले. काही जण रोजच्या एक सुरेपणाला कंटाळून आलेत. काही जण त्यांच्या मुलांना परदेशी जायचे आहे म्हणून मुलांनी ठेवलेले असे पण आलेत. काही जणांना कोणी पाहणारे नव्हते, पण पैसे आहेत आणि मुलाबाळांना त्रास नको म्हणून ते इथे राहत. शंकरला या आश्रमात येऊन 4 महिने झाले होते. एक दिवस आश्रमाचे चालक काका देशमुख शंकरच्या खोलीत आले. हां, मग शंकरराव बोला, तुम्ही कसे काय माझ्या आश्रमात आलात? म्हणजे मुलांनी तुम्हाला इथे जबरदस्तीने पाठवलं की काय? नाही हो काका, मी माझ्या दैवावर चिडलो आहे. माझ्याच दैवाने माझ्यावर असा काही अन्याय केला आहे, काय सांगू तुम्हाला. माझी मुलगी गेली अकाली 15 वर्षापूर्वी, आणि 4 महिन्यापूर्वी माझी. शंकर बोलत राहिला आणि काका शांतपणे ऐकत होते. त्याचे बोलणे पूर्ण ऐकल्यावर काका म्हणाले, शंकरराव, म्हणजे तुमचे घर तुम्ही बांधले नाहीच, पण जागा घेऊन ठेवली आहे. हां, जागा घेऊन ठेवली आहे, त्यामुळे या माझ्या आश्रमात येऊन राहिलात, बरोबर. पण शंकरराव, तुम्हाला सांगतो, मी पण तुमच्यासारखा नाशिकच्या एका वृद्धाश्रमात राहायला होतो. मुलांना मी नको झालो होतो तेव्हा. पण त्या नाशिकच्या आश्रमात सुद्धा एवढी गर्दी होती की नवीन कुणाला ते प्रवेश देऊच शकत नव्हते. त्यावेळी माझ्या मनात आले, समाजाला जर एवढ्या वृद्धाश्रमांची गरज असेल तर आपणच एखादा आश्रम का सुरू करू नये. ही जागा माझ्या नावावर होती. मी धडपडू लागलो. समाजातील अनेक भल्या लोकांनी मला मदत केली. अनेक संस्था मागे राहिल्या आणि मग उभा राहिला हा आश्रम. पहिल्या दिवसापासून येथे माझ्यासारख्या वृद्धांची गर्दी झाली. पण निरपेक्ष बुद्धीने आणि सचोटीने हे काम मी करत आहे. तसंच करायला हवं. इथे फायदा तोटा बघता कामा नये. अरे, देवळे बांधण्यापेक्षा हे मोठं काम आहे. आता समाजाला याची गरज आहे आणि यापुढे ती वाढणार आहे. म्हणून मित्र म्हणून एक विचारतो आहे तुम्हाला मी, शंकरराव, तुमची 20 गुंठे जागा विकत घेतलेली आहे तुम्ही, तुमच्या नावावर आहे. आता तुम्ही घर बांधत नाही, मग हे वृद्धाश्रम का नाही उभारत? तो तसा उभा करा. लोकांना वाटलं पाहिजे की आपण आश्रमात नाही, मंदिरात आलो आहोत. काहीतरी पवित्र आहे या जागेत. तुमच्या पत्नीचं नाव काय होतं? स्नेहल. मग एक स्नेह मंदिर उभारा. स्नेह मंदिर. कसले दुसऱ्याच्या आश्रमात राहता? उभे करा स्वतःचे.
स्नेह मंदिर. काकांच्या बोलण्याने शंकररावांच्या मनात ऊर्जा आली. खरेच समाजाला माझ्यासारख्या अनेक वृद्धांना आश्रमाची गरज आहे. आपली जागा त्यांना हवी आहे. संतोष आपल्या मागे आहे, पाठीमागे आहे तो माझा चुलत भाऊ. आपली शेजारी पाजारी मंडळी आहेत. मुंबईत आपल्या बऱ्याच ओळखी आहेत. स्नेहलचं मित्रमंडळ आहे. तिची आठवण कायमची राहील असं काहीतरी उभं करायलाच हवं. दुसऱ्या दिवशी काकांचा आश्रम सोडून शंकर मुंबईत आला. त्याने ही कल्पना अनेकांना सांगितली. स्नेहलच्या मैत्रिणींनी पण आपण या भाग घेतोच, पण अनेक फंड जमवतो असा पण शब्द दिला. परत एकदा शंकर सामंत आर्किटेक्टकडे गेला आणि घराचा प्लॅन रद्द करून 12 खोल्यांचा आश्रमाचा प्लॅन तयार करून घेतला. मग तो गावी आला आणि संतोषला घेऊन प्लॅन प्रमाणे त्याने बांधकाम सुरू केलं. त्याने मुंबईतली आपली स्वतःची जागा विकली. आपले आणि स्नेहलचे पैसे आणि त्या जागेचे पैसे त्याने या बांधकामात घातले. कोकणात एक वृद्धाश्रम उभा राहतोय आणि एक व्यक्ती निरपेक्ष वृत्तीने काम करतो हे पाहून अनेकांनी पैसे दिले. स्नेहलच्या मैत्रिणींचा मोठी रक्कम उभी केली. 8 महिन्यात बांधकाम पुरे झाले. मोठी विहीर बांधून झाली. एका दानशूर व्यक्तीने सर्व फर्निचर दिले. कोणी दिवे दिले, कोणी पंखे दिले. एका संस्थेने किचनमधील सर्व मटेरियल पुतरले. 1.5 वर्षात स्नेह मंदिर उभं राहिले. मग आजूबाजूला फुलझाडे, आंबे, फणस, जांभळी यांची झाडे आली. एका व्यक्तीने एक गाडी भेट दिली. एकाने ॲम्ब्युलन्स भेट दिली. रोज व्हिजिट करणारे डॉक्टर भेटले. लोकांमध्ये स्नेह मंदिरची चर्चा सुरू झाली. एकाने दुसऱ्याला सांगत ज्येष्ठ मंडळी येतच राहिली. काही कायमची, काही थोड्या दिवसासाठी. शंकरराव पूर्ण दिवस संस्थेच्या कामात मग्न झाले. सकाळी 5 पासून रात्री 12 हा त्यांचा दिवस कायमचा दिवस होऊ लागला. काही वर्षांनी स्नेहलच्या मैत्रिणी पार्वती आणि तिचा नवरा इथे आले. काही दिवसांनी रंभा पण इथे आली. स्नेह मंदिरमध्ये कायमची गर्दी होऊ लागली. मग अजून बांधकाम, अजून खोल्या, अजून स्टाफ, अजून निरपेक्ष काम करणारी माणसं येत राहिली. अनेक संस्था फंड्स देत राहिल्या. सारं कसं छान छान. शंकररावांना आता काका देशमुखांची रोज आठवण येते. काका म्हणत या समाजाला कितीतरी आश्रमांची गरज आहे. अनेक वृद्धांना आसरा हवा आहे. स्नेहलला या जागेत दोघापुरते घर बांधायचं होतं, पण ती अचानक गेली आणि तिची आठवण म्हणून उभे राहिले ते हे स्नेह मंदिर. स्नेह मंदिर, तिच्यासारख्या अनेक ज्येष्ठांचं मंदिर, स्नेह मंदिर. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.